हेच ते रायरेश्वराचं मंदिर जिथं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचा रक्ताचा अभिषेक या शिवपिंडीवर करून स्वराज्याची शपथ घेतली आणि तेच ते कोल्ह्यासारखं दिसतंय बघ की. 7:40 म्हणजे 7:45 वाजलेत. आपलं जे टायमिंग एक्सपेक्ट केलं होतं त्याच्या पेक्षा आपण 15 मिनटं लवकरच पोहोचलोय. सो जास्तीत जास्त 20 मिनटाचं 20 ते 25 मिनटाचा अर्धा तास पकडा. चालायला अर्धा तास लागेल आणि आपण वर पोहोचू. वातावरण फुलं जमिनीला शेवाळं लागले, एवढा पाऊस आहे इकडं. नवीन एका ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आत्ता वाईमध्ये आपण गणपती मंदिराच्या समोर एका हॉटेलमध्ये नाश्ता करतोय आणि इथून आपण चाललोय आत्ता रायरेश्वरला. आजचा मुक्काम रायरेश्वरावरच आहे. सो आता इथून नाश्ता करणार आहे, रायरेश्वरावर जाणार आहे. घरून डबा आणला आहे, तो डबा रायरेश्वरावरच खाणार आहे. टेंट वगैरे लावणार आणि रायरेश्वरावर राहणार आहे. उद्या 12पर्यंत रायरेश्वर फिरणार. तिथून केंजळगडला जाणार आणि केंजळगड पूर्ण फिरून झाल्यानंतर मग परत पुन्हा साताऱ्याला येणार आहे. आज आपल्या सोबत ट्रेकला आहे आदित्य. सो आदित्य पुण्यावरून आलाय ट्रेकसाठी आणि अजून 2 जण येणार होते, पण ऐनवेळी त्यांनी दगा दिला आणि ते नाही आले. सो 2च चाललोय. बाहेर आपली एक्सप्रेस उभी बाईकवरून चाललो आहे. बॅग घेतली, टेंट घेतला आहे. बॅग सोबत टेंट आहे, 2 स्लिपिंग बॅग आहेत, डबा घेतला आहे आणि लागणाऱ्या सर्व वस्तू घेतल्यात. सो आता इथून डायरेक्ट रायरेश्वरावर जाणार आहे. आत्ता वाजलेत संध्याकाळच्या 6:05 झाले. रायरेश्वरावर 8पर्यंत रायरेश्वरावर पोहोचेल. वाईमधनं आत्ता आपण पुढं आलो आहे आणि पाठीमागं आपली गाडी दिसते, आपली बाईक. आणि आत्ता सध्या आपण आहे वाईमधल्या धोम धरणाच्या कडेला. एवढा विस्तृत जलसाठा धोम धरणाचा. आणि हा समोर दिसतोय तो पांडवगड किल्ला. आणि आत्ता आपल्याला जायचे रायरेश्वरला. इथून आपल्याला पुढं जायचे. मेनवली क्रॉस केली, मेनवलीतून पुढं आलोय आपण. आत्ता अजून आत्ता वाजलेत किती, आत्ता 6:47 झालेत. 8पर्यंत पोचायचं आहे आपल्याला रायरेश्वरावर. आता डायरेक्ट रायरेश्वरावर जायचंय, कुठं सुद्धा थांबायचं नाहीये. Let's go. पावसाला सुरुवात झाली आणि आत्ता आदित्यला रेनकोट घालायला लावलाय. आदित्यला रेनकोट घातलाय आता ओके मध्ये. आणि आत्ता जाणार आहे रायरेश्वरला. पाऊस काही जास्त वेळ नाही थांबायचा, तरी पण रेनकोट वगैरे घालणं गरजेचंच आहे. सो 8पर्यंत पोहोचायचे काही पण करून. जाऊन टेंट लावायचे. सकाळी लवकर उठावं लागणार आहे, 6-7ला. तरी कितीला उठायचं आधी? ते सकाळी कितीला पण चालतंय ना? ओके ठीक आहे, चलो घे बॅग, मी चालवतो गाडी. फायनली रायरेश्वराच्या पायथ्याला पोचलोय. आपली गाडी इथं पार्क केली, हेल्मेट ठेवले लॉक करून. आदित्य आणि मी आहे. आता चालत वर जाणार आहे पायऱ्यानं आणि वर जाऊन टेंट लावणार आहे. रायरेश्वराच्या पुढे एक शाळा आहे आणि त्या शाळेचा पुढं असं वरांडा टाईप शेड आहे, तिथं टेंट लावणार आहे आणि तिथं आज रात्री झोपणार आहे. सो आता छोटा ट्रेक आहे रायरेश्वराचा, थोडं चालायला लागतं. सो आम्ही स्टार्ट केलं आहे आणि आता निघालो आहे. आता वाजले किती? 7:40 म्हणजे 7:45 वाजलेत. आपलं जे टायमिंग एक्सपेक्ट केलं होतं त्याच्या पेक्षा आपण 15 मिनटं लवकरच पोहोचलोय. सो जास्तीत जास्त 20 ते 25 मिनटाचा अर्धा तास पकडा. चालायला अर्धा तास लागेल आणि आपण वर पोहोचू. चालायला सुरुवात केली. अशा पायऱ्या आहेत
नशीब पाऊस नाही आहे. चल चल आहे मी. रस्ता संपला की फक्त थांब. हा फायनली शिडीजवळ पोहोचलोय आणि ही लोखंडी शिडी चढून वर जायचे. आदित्य गेलाय. लोखंडी शिड्या संपल्या आणि ज्या रायरेश्वराच्या मुख्य पुरातन दगडात कोरलेल्या पायऱ्या आहेत त्या सुरू झाल्यात. धुकं एवढे काही समजत नाहीये, त्यामुळं फक्त जवळचं दिसतंय. खाली पूर्ण सगळं धुकं आहे, काही सुद्धा दिसत नाहीये. मोबाईलमध्ये तर अजिबात दिसणार नाहीये काय. आता फक्त एक 10 मिनिटाचा ट्रेक आहे छोटासा. ते झालं की आपण पोहोचलो मंदिराजवळ. चढायचा भाग होता तो आपण पार केलाय. बॅगमुळं लय दम भरतोय रे. नाही म्हटलं तर 30 किलो जास्तच असेल बॅग. सगळी फुलं वगैरे एवढी पहाडी फुलं आहेत ना, पण मोबाईलमध्ये काहीच दिसत नाही. माझ्या शूजची लेस सुटली. डायरेक्ट वर गेल्यावर बांधणार. शूज ओला होणार आहे माझा. वॉटरप्रूफ आहे, तुझा ओला होणार आहे. हो दे असं दे. हे ना, हे टोटल इकडं तळ आहे. आता अंधाराचं काही सुद्धा दिसत नाहीये, पण उद्या आपण बघूया. नाही एवढंच पाणी होतं. झालं. एवढी भारी फुलं वगैरे फुललेली आहेत ना आत्ता रायरेश्वरावर. फक्त आत्ता अंधारामुळं काही दिसणार नाही. आपण उद्या बघूया माघारी येताना. इथून खाली बघ धबधबा आहे छोटा, म्हणजे वर एक कुंड आहे आणि तिथून तिकडे पाणी वाहतं खाली. उद्या इथं फोटो काढूयात. भारी फोटो येतात. हळू घसरतं इथं. पाण्याचा आवाज बघ. पाणी असेल याच. हा ते कुंड आहे इथं. पण इथे ना नंदीच्या तोंडातून आहे ना उन्हाळ्याचं पण पाणी येतं कंटिन्यू. कंटिन्यू पाणी येतं. कुत्रा आपल्या पाठीमागं आले का? उद्या दुपारपर्यंत इथंच फिरूया. लय भारी आहे. काय माहित आलं कुठे कुत्रा. ते कोल्ह्यासारखं दिसतंय बघ की. कसलं डेंजर दिसतं छोटंसं. या या इकडे या 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 या. एवढं बघा बच्चू बच्चू बच्चू. हे बच्चू चल वर चल. काय म्हणाला? हो 3% टेंट आहे. ते दोघं येणार होते र म्हणून मोठा टेंट आणला. दुसरा एक छोटा पण आहे आपल्याकडं.
अरे इथनं बंद केलं काय? चल असू दे. फळे घसरल. काय करूया आपण, टेंट लावूया आणि मग दर्शनाला येऊया इकडं. हे सगळे तिकडे घरच आहेत पाठीमागं. हां हे मंदिर आहे, इथं मंदिर बंद आहे आता. हेच मंदिर आहे ना, ह्या आतमध्ये शिवलिंग आहे. आतमध्ये आहे ना हे ठिकाण शिवाजी महाराजांनी आहे ना इथं स्वराज्याची शपथ घेतली, स्वतःच्या रक्ताचा अभिषेक करून. हेच ते रायरेश्वर मंदिर. आता आपण टेंट लावूया इकडं. टॉवर वगैरे नाही इकडं, काय नेटवर्क नाही येत. सगळं ओलं झालं रे इकडं. टेंट कुठं लावायचा? तसं आपला टेंट वॉटरप्रूफ आहे. आत्ता मंदिराच्या जवळ आलोय. इकडं जे शाळेचं बाहेरचं शेड आहे तिथं सुद्धा बघितलं, पण जागा नाही आहे टेंट लावायसारखी. सगळं ओलं झालंय. तसं काही नाही आहे प्रॉब्लेम, पण त्यापेक्षा बेटर ऑप्शन आहे जे रायरेश्वरावर घर आहेत तर घरांच्या तिथं जायचं आणि त्यांच्यातल्या एका कोणाला तरी म्हणायचं की आम्हाला तुमच्या इथं टेंट लावू द्यात, आणि आपण सकाळी तिथंच त्यांच्या घरी नाश्ता वगैरे करायचा आणि मग फिरायचं. सो आता बघूया तिथं जागा कुठं मिळते आपल्याला टेंट लावायला. इथं बघ एक छोटा ब्रिज आहे, म्हणजे लोखंडी, त्याच्यावरनं पलीकडे जायचं. दोन ब्रिज केला त्या. तो हा ब्रिज होता अगोदर, हा अगोदर होता हा, आणि हा नंतर केला आय थिंक. ते नव्हता पहिला फक्त हा लोखंडीच होता. हा नाही, हा केला आता. हा दगड जाळी टाकली, त्याच्यात दगड माती टाकली. उन्हाळ्याचं आहे ना, मी इकडं बऱ्याच वेळा आलोय. उन्हाळ्याचं तिकडं टेंट लावतो मी आतमध्ये. तिकडं खूप मोठं आहे पठारे, खूप म्हणजे पलीकडे एकदम शेती वगैरे, तिथंच लावायचो टेंट मी पहिलं. एकदा तर एकटाच आलो, ते एकटाच राहिलो. फायनली रायरेश्वरावरच्या एका घरावरच्या शेजारी एक शेड आहे पत्र्याचं, आणि पत्र्याच्या शेडमध्ये आपण आपला टेंट लावलाय मस्त मध्ये. इकडं पाऊस पडतोय आणि इथं आपण टेंट लावलाय आपला. आदित्य चलो अंदर. ती पिशवी आणि बॅग दोन्ही पण घ्या आतमध्ये. शूज काय करायचं माहिती आहे, तर वर कुठेतरी टांगून ठेवायचं, नाहीतर कुत्रं घेऊन जाईल. ते ठेवा आतमध्ये. शूज वर इथं बांधूया कुठेतरी वर, कुत्र्यांनी नेले की अवघड होईल. शूज साठी जुगाड केलंय, जुगाडू लाईफ. मग काय तर कुत्रे नेतात उचलून, मग काय अवघड होईल. फायनली टेंटमध्ये बसलोय आणि आता जेवण करणार आहे. आज एवढं खायला आणलंय भरपूर. कुकीज, शेंगदाणे, चपाती, एवढे डबे आणि ओके. सो आता जेवण करूयात. काकूंनी एवढा डबा दिलाय, थँक्स टू आदित्यची मम्मी. एवढं खायला दिलं, एवढं तर सरणार नाही आम्हा दोघांना, पण आता खाणार आहे आम्ही. चपाती, ही कशाची भाजी, बटाटा, ही कशाची वडी, आळू की कोथिंबीरची, आळूची वडी, चटणी, मेथीची भाजी, शेंगदाणे, डार्क फॅन्टसी, परत हे कुकीज गुड्डे, हे पण डार्क फॅन्टसी. अजून तिकडे काय चपाती एवढ्या? अरे एवढ्या चपाती थोडीच खाणार आहे आपण. गोड चपाती. अच्छा, त्या उद्या खाव्यात. ओके, जेवण सुरू करूया मस्त मध्ये. जेवण करूया, आता जेवूया आणि डायरेक्ट झोपायचं. सकाळचं 7लाच उठूया डायरेक्ट.
तोपर्यंत पाऊस अजून पण चालूच आहे, बारीक बारीक. ते मंदिर दिसते तिकडे खाली, इथं आपले शूज. आता सगळे आणि हा टेंट. कुत्रा अजून बसलंय, रात्री सोबत आलो होतो. आता फ्रेश व्हायचं, नाश्ता करायचा, बॅगा इथंच यांच्या घरात ठेवायचा आणि मग दर्शनाला जायचं मंदिरात. आणि इथं जी 7 रंगाची माती सापडते आणि इथं लेणी आहेत, वेळ जर असेल तर ती लेणी बघायची. सो आपण फ्रेश होऊ. इथं आत्ता ज्या काकांच्या घरी नाश्त्याला थांबणार होतो, ते काका बोलले की आंघोळ केल्याशिवाय मंदिरात जात नाहीत. सो आपण आत्ता चुलीवर पाणी तापवून आंघोळ केली गरम पाण्यानं इथं काकांच्या घरी. आणि हे काका आहेत आपल्यासोबत, यांच्या घरी आपण आत्ता नाश्ता करणार आहे आणि आंघोळसुद्धा इथंच केली. आंघोळ झाली आता मस्तमध्ये. आता नाश्ता करूया आणि रायरेश्वराच्या मंदिरात दर्शनासाठी जाऊया. तर नाश्ता करून बॅग ठेवून त्या काकांच्या घरीच आत्ता चाललोय दर्शनासाठी मंदिरात. महादेव मंदिराचं, रायरेश्वराचं दर्शन घेऊयात आणि मग जाऊया 7 रंगाची माती बघायला रायरेश्वरावरची. वातावरण बघू शकता, सगळं धुकं आहे. गणपती बसलाय आणि आवाज येतोय. इथं खरंच्या मंदिरात आत्ता आलोय आपण. बाहेरच्या बाजूला 2 मोठे आणि 1 छोटावाला नंदी आहे. आता पूजा चालली, काका पूजा करतायत. हे अतिशय पुरातन असं रायरेश्वराचं मंदिर. हेच ते रायरेश्वराचं मंदिर, जिथं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचा रक्ताचा अभिषेक या शिवपिंडीवर करून स्वराज्याची शपथ घेतली. आणि तेच मराठ्यांचं स्वराज्य, जे या मावळात 12 मावळात जे छोटंसं रोपटं म्हणून जे जन्माला आलं, ते पुढं जाऊन मराठा साम्राज्याच्या रूपात मोठा वटवृक्ष झाला. आणि त्या वटवृक्षाच्या छायेखाली आलम हिंदुस्थान हा होता. त्याच मोठ्या मराठा साम्राज्याची जे बीज रोवली गेली त्या या रायरेश्वराच्या या शिवपिंडीत, या मंदिरात. हे ऐतिहासिक शिवमंदिर रायरेश्वराचं, जिथं शिवाजी महाराजांनी शपथ घेतली, ते हेच शिवलिंग आहे. आपण आत्ता दर्शन घेतलंय आणि आपण जाऊयात. वर बघू शकता मंदिर. सभा म्हणजे मंदिराचं वरचं गर्भगृहाचं जे पूर्ण दगडी बांधकाम आहे. मंदिर पुरातन आहे. बाहेरचं अजून बाहेरचं दाखवतो आपण, दाखवूया आपण व्हिडिओमध्ये. बाहेरचे दगडी खांब वगैरे आहेत. हे टाईल्स नंतर बसवलेले आहे म्हणजे दगडाच्या बाजूवर, त्यामुळे एवढं समजत नाहीये. पण दगडी बांधकाम वगैरे मस्त आहे. पुरातन मंदिर आहे. पूजा झाली आता नुकतीच. आणि पहिली इथं लाईट वगैरे नव्हती, आता इथं लाईटची वगैरे सुविधा झाली. आपण दर्शन घेऊन आता बाहेर जाऊया. तुम्ही बघू शकता मंदिराचे पूर्ण खांब वगैरे दगडी आहेत, जे हेमाडपंथी बांधकाम म्हणतो आपण, ते मंदिर आहे दगडी बांधकामातलं.
मंदिराचे जे आता आपण सभा मंडपात आहे. सभा मंडप हे पूर्ण लाकडी खांब वगैरे आहेत. जे अंतराळ आहे ते पण दगडाच होतं आणि गर्भगृह पण दगडाच आहे. हा सभा मंडप लाकडी बांधकामात आहे. हे लाकडं पण जुनीच असावेत कदाचित, खांब वगैरे. आता आपण जाऊयात रायरेश्वरावर जी 7 रंगाची माती सापडते त्या ठिकाणी जाऊया. पुढे एक मंदिर आहे देवीचं, त्या मंदिराचं पण दर्शन घेऊया आणि मग तिकडे जाऊया. रायरेश्वराचं दर्शन झाल्यानंतर त्याच्या समोर एक देवीचं मंदिर आहे. जननी देवीचं मंदिर आहे हे. मूर्ती बघू शकता तुम्ही. देवीच्या उजव्या हातामध्ये 4 हाताची मूर्ती आहे. देवीच्या उजव्या हातामध्ये तलवार आहे, इकडच्या हातात गदा आहे. या हातात समजत नाहीये काय आहे, नाही, पण ही पण मूर्ती पुरातन आहे मंदिर. आणि इथं बाजूलाच मूर्ती आहेत. इथं पण देवीचीच मूर्ती, ही पण देवीची मूर्ती आहे. पण मूर्त्यांची झीज खूप झाली असल्यामुळं समजत नाहीये एवढं. लाकडी खांब वगैरे आहेत, पण त्याला आता लोखंडाच्या गजांनी किंवा अँगल्सनी आधार दिलाय. मोडकळीस आलेलं आहे मंदिर त्यामुळं. ओके, दर्शन घेऊन आत्ता आपण जी 7 रंगाची माती ती बघायला चाललोय. आणि आपल्या सोबत आत्ता आपल्या वाटर स्टेशन साताऱ्यातले काही जण भेटलेत, त्यांच्या पण सोबत निघालोय. सभी जगह कोहरा ही कोहरा, आदित्य, सभी जगह कोहरा ही कोहरा. सात रंगाच्या मातीकडे चाललोय आपण. फक्त रस्ता चुकलो नाही पाहिजे, कारण की एवढं धुकंही काय कळत नाहीये. बघू शकता, मग तिकडे दाखव. सगळं टोटल धुकं आहे. फक्त ही पायवाट आहे आणि ह्या पायवाटेनं चाललोय. बऱ्याच वेळा गेलोय तिथं 7 रंगाच्या मातीवर, पण धुक्यामुळं वगैरे जागा चुकण्याची शक्यता. आणि हे जे इथं गाई वगैरे गुरे वगैरे येतात त्यांच्यामुळं बऱ्याच वाटा निर्माण झाल्यात पायामुळं. त्यामुळं कुठली वाट बरोबर आहे हे सांगणं जरा खूपच अवघड आहे. सो चाललोय, बघू पुढे गेल्यानंतर पोहोचलो तर ठीक, नाही तर वापस परत आहे त्या वाटेनं माघार यायचं. फक्त आहे ज्या वाटेनं आलोय ती वाट फक्त लक्षात ठेवायची. वातावरण, फुलं, जमिनीला शेवाळ लागले. एवढा पाऊस आहे इकडं. चल, क्या हुआ? फक्त आता आधी ते आपण चुकलो नाही पाहिजे, म्हणजे माती सापडली पाहिजे. चुकत नाही आपण. खाली खाली चल, खाली. सही आहे. इथपर्यंत तर बरोबर आलो. इथे एक ओढा लागतो माझ्या लक्षात आहे.
ओढ्याला फक्त पाणी नाही आता. हळू हळू चल. अशा पद्धतीनं 7 रंगाची माती तर काही सापडली नाही, धुक्यात काय कळत नाहीये. त्यामुळं आता आपण माघारी जाण्याचा निर्णय घेतलाय. आलो त्या वाटेनं माघारी जायचं. 7 रंगाची माती मी एवढ्या वेळा इथं बघितली, पण तरी सुद्धा हा रस्ता सापडला नाही. दॅट्स वाय वी आर गोइंग बॅक. जरी माघारी निघालो असलो तरी वातावरण आणि सगळी फुलं फुलल्या तेवढं भारी वाटतंय. धुकं, सगळी जगा कोराई. आफ्टर लॉंग टाईम ऊन पडलेलं आहे. 10 वाजलेत आत्ता, पण आत्ताशी सूर्य उगवलाय, म्हणजे इथं ऊन पडलंय. आणि फुलं बघ की आपल्या कासपाटासारखी फुलं आहेत. एका बाजूला तळं, म्हणजे शेतच आहे, त्यामध्ये पाणी साठलंय, आणि एका बाजूला फुलं. द लोकेशन, द ॲटमॉस्फिअर. चल सही आहे. आता डायरेक्ट घरापाशी पोहोचेन आपण. ही वाटच आहे. तेच वाटच आहे. फायनली बॅग घेतली, जिथं ज्या घरात ठेवलेली ती बॅग घेऊन आत्ता आपण चाललोय वापस माघारी. आता इथून आपण खाली जाणार आहे रायरेश्वराच्या, तिथून केंजळगडला जाणार. आपल्याला 7 रंगाची माती तर काय बघायला मिळाली नाही, पण जास्त तिथं वेळ घालवण्यापेक्षा म्हटलं आपण केंजळगडला जाऊया. विनाकारण वेळ व्यर्थ घालवणं काही योग्य नाही आहे, आणि धुक्यामुळं काही दिसत पण नव्हतं. सो आता आपण परत खाली जाऊयात. खाली जाताना जर खूप व्ह्यू आहेत चांगले, वॉटरफॉल, एक रिव्हर्स वॉटरफॉल, पण पाणी आहे की नाही बघूया आपण त्याला. आणि आपण आता खाली जाऊया. बघितलं होतं की जिथून कंटिन्यू पाणी येतं. उन्हाळा असला, आता पावसाळ्यात तर येतंच, पण जरी उन्हाळा असला तरीसुद्धा पाणी येतं. आणि इथं जे पूर्ण जे लोक राहतात, इथं खूप घरं आहेत, म्हणजे 40-30 एक घरं आहेत. इथली सगळी लोक जिथलं पाणी पितात ते हे पाणी तुम्हाला दाखवतो. हे पाणी आहे, या नंदीच्या तोंडातून जे पाणी येतं तेच पाणी इथली लोक पितात. आणि आपण पण आता ते पिऊया. आपल्या बॉटलमध्ये पाणी असेल ते पिऊया आणि इथून बॉटल भरून येऊयात. पुढच्या प्रवासासाठी पाण्याची बॉटल भरून घेतल्यात आणि आता आपण खाली चाललोय.
इथून केंजळगडला जाणार आहे. पुढे एक तळ आहे पाण्याचं, ते पण बघूया. इथलं झाड असलं मस्त आहे आणि इथलं वातावरण बघा. इथं आपण आता फोटो काढूयात. थोडेफार फोटो काढून झालेत आणि आता आपण चाललोय. आदित्य चल चल. चलो आता पुढं बघ तळ. तळ बघ कसलं भारी आहे. तर इथं पण फोटो काढूयात आपण. अच्छा खूप खोल आहे. नाहीये त्यामुळे अजिबात काही त्रास होत नाही. जा तिथे येत असते. फोटो काढू आपण तुझं पण तिथं. अरे कशाला डायरेक्ट दगडावर पाय द्यायला भिजवतोय कशाला. ते पोज कशी पण दे रे, लाजतोय काय. दगड दुसरे नाही पाय टाकायचा. नाही चिटिंग आहे ही. चिटिंग करतो डायरेक्ट पाय टाकायचा. माझ्याकडे बॅग आहे, तुझ्याकडे बॅग पण नाही. चल चिटिंग नाही, डायरेक्ट दगडावर पाय टाकायचं. चल पुढं. दुःख कमी झालंय म्हणजे थोडं थोडं यायला लागले. पण खाली धोम धरणाचा भाग दिसतोय. जो धोम धरणाचं हे बॅक वॉटर आलंय ते पाठीमागं. चलो खाली ऊन पडले पण इथं टिपकं पडतात पावसाचं. पाऊस यायला लागला. हे बघा ऊन पडले खाली. आणि आत्ता आपण रायरेश्वराच्या खाली उतरताना ज्या पायऱ्या लागतात, जे रात्री अंधारात दिसल्या नाहीत, तिथं आलोय. पावसाळा संपून गेलाय त्यामुळं पाणी अजिबात नाहीये. नाहीतर या पायऱ्यांना खूप पाणी असतं. आदित्य हळू घसरतो शेवाळे पकडून असायचं रेलिंगला. खाली बघ किती गाड्या आल्यात. रात्री काहीच नव्हतं. आपली गाडी कुठे? तिकडून किती नंबरची आहे? तिकडून किती नंबरची? 1-2 नंबरची आपली गाडी. तिकडून 2 व्हीलर तिकडून 2 नंबरची इथं गाडी आपली. इथून आपल्याला इथं जायचं आहे आणि परत इकडून खाली उतरायचं इकडं. हा बघ आपल्याला आहे ना इथून या रस्त्यानं इथं जायचं. तिथून परत इकडं खाली उतरायचं इकडं. इकडं केंजळगड आहे. हो हा केंजळगड समोरचा हा दिसतोय का? हा केंजळगड. आपल्याला इथं जायची केंजळगडावर. आम्ही ना केंजळगडावरून चालत आलो होतो. तिथून खाली उतरलो. तिथून केंजळगडावरनं इथनं चालत उतरून मग इकडून वर आलो. गाड्या तिकडेच लावल्या केंजळगडावर. परत इथून रस्त्यानं चालत केंजळगडला. चल पुढं. हळू चल फक्त. घाई नाहीये काही.
चल पुढं. केंजळगड बघा आता स्पष्ट दिसतोय. वाजलेत आत्ता 11:15. चल ना. फायनली रायरेश्वराच्या खाली पोहोचलोय. आता आपली ही बाईक आणि इथून इथूनच आपण केंजळगडला जाणार आहे. इथून केंजळगड 1-2 किलोमीटर आहे आणि केंजळगडचा थोडा ट्रेक जास्त आहे, थोडं चाललं जास्त आहे. पण आपण बॅग एवढं मोठी घेऊन जाणार नाही. बॅग केंजळगडच्या खाली एक गाव आहे, छोटं गाव आहे, त्या गावात बॅग ठेवणार आणि तिथून मग चालत वर केंजळगडावर जाणार आहे. गड फिरणार आणि मग खाली येऊन बॅग घेऊन परत साताऱ्याला मागायला जाणार आहे. केंजळगडचा जो ब्लॉग आहे तो आपण नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉग शूट करू. आणि हा रायरेश्वरचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. आणि आपल्या चॅनलला असेच आपण वेगवेगळी ठिकाणे दाखवत असतोय. किल्ले असू द्या, ॲडव्हेंचर गोष्टी असू द्यात, ऑफ रोड बाईकिंग असू द्यात किंवा ॲनिमल रेस्क्यू असू द्यात, त्या पण आपण दाखवत असतोय. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये भेटू. तोपर्यंत सर्वांना जय शिवराय.